शून्यातून विश्व कसं निर्माण होतं? तुम्ही कधी विचार केलाय का की एखादं फळ झाडावर येण्यापूर्वी जमिनीच्या खाली नेमकं काय घडतं? लोक फक्त फळं बघतात, पण त्या अंधाऱ्या मातीतील संघर्षाबद्दल कुणीच बोलत नाही. यश हे अपघाताने मिळत नाही, तर ते एका शिस्तबद्ध रचनेचं फळ असतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रगती थांबली आहे, तर कदाचित तुम्ही मुळं घट्ट करण्याच्या प्रक्रियेत आहात. चला, आज यशाच्या अशा प्रवासाला अनुभवूया जिथे कोणी व्यक्ती नाही, फक्त तुमचे विचार आहेत. सुरुवात होते एका लहानशा बीजापासून. हे बीज म्हणजे तुमचे विचार. जेव्हा हा विचार मनात पेरला जातो, तेव्हा सगळीकडे अंधार असतो, भीती असते, शंका असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाकीपणा असतो. बहुतेक लोक याच टप्प्यावर हार मानतात. त्यांना वाटतं की काहीच घडत नाहीये. पण लक्षात ठेवा, शांततेचा अर्थ असा नाही की प्रगती थांबली आहे. जमिनीच्या आत ते बीज स्वतःला संपवत असतं, जेणेकरून एक नवीन अंकुर जन्माला येईल. यश मिळवण्यासाठी जुन्या सवयींचा अंत होणं गरजेचं असतं. जसा तो छोटा अंकुर जमिनीबाहेर येतो, तसं आव्हान बदलतात. आता कडक ऊन आहे, जोराचा वारा आहे आणि तुडवले जाण्याची भीती आहे. उन्हाचा चटका, हे म्हणजे लोकांचे टोमणे आणि टीका. जोराचा वारा, हे म्हणजे आयुष्यात येणारे अनपेक्षित चढउतार. पण जो अंकुर वागतो तो टिकतो. लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी हा यशाचा दुसरा मोठा नियम आहे. जो ताठ राहण्याचा प्रयत्न करतो तो मोडून पडतो. पाऊस पडतो तेव्हा तोच अंकुर त्या पाण्याचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करतो. म्हणजेच संकटांना संधीत रूपांतरित करणे हेच यशाचे खरे लक्षण आहे. काही काळानंतर तो छोटा अंकुर एका मोठ्या झाडात रूपांतरित होतो. आता त्याला कोणाच्या आधाराची गरज नाही, उलट तो इतरांना सावली देतो. पण हे झाड स्थिर का आहे? कारण त्याची मुळं आता खूप खोलवर गेली आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर लोक तुमची उंची बघतील, पण त्या उंचीला सावरणारी तुमची मूल्ये, व्हॅल्यूज आणि कष्ट जमिनीत खोलवर रुजलेली असतात. तोपर्यंत तुमचा पाय मजबूत आहे. तोपर्यंत जगातील कोणतेही वादळ तुम्हाला पाडू शकत नाही. यश ही एक धावण्याची शर्यत नाही, तर ती एक होण्याची प्रक्रिया आहे. पेरणी केल्याशिवाय कापणी करता येत नाही. अंधाराला घाबरून चालत नाही, कारण तिथेच मुळं घट्ट होतात. आणि संयम, पेशन्स ठेवल्याशिवाय फळ चाखता येत नाही. तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं यशाचं खतपाणी आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि वाढत राहा.